प्रॉब्लेम काय दिलंय बघा की an object is kept in front of concave mirror of focal length 20 centimeter. Image form is 3 times size of object. Calculate two possible distances of object from the mirror. Okay. So look, mirror कुठला दिलाय? Yes, mirror दिलाय concave mirror. Mirror दिलाय concave mirror. आणि या कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ किती आहे? येस, फोकल लेंथ इज -20 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? पहिला पार्ट कळाला सगळ्यांना? ओके. त्यानंतर काय म्हटलंय? इमेज फॉर्म HI. इमेज फॉर्म HI. HI किती दिलंय? HI is 3 times size of object HO. बट ह्यामध्ये नवीन थिंग काय? कॅल्क्युलेट टू पॉसिबल डिस्टन्सेस ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. म्हणजे आपल्याला यूज फाइंड करायचं आहे. मग टू पॉसिबल म्हणजे काय? हे नवीन गोष्ट आहे. म्हणजे इट इज व्हेरी इझी. पहिल्यांदा आपण घेऊया इमेज इज अ रिअल. म्हणजे कॉन्केव्हच्या लेफ्ट साइडला फॉर्म झाली. ओके, इमेज रिअल आहे, राईट? मग एज मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला मी यूज करतो. एज मॅग्निफिकेशन M फॉर गेटिंग रिलेशन बिटवीन V अँड U. हा यूज करायचा बिकॉज रिलेशन बिटवीन हाईट अँड इमेज अँड हाईट ऑफ ऑब्जेक्ट दिले. तर HI अपॉन H0 हा फॉर्म्युला आहे. इज इक्वल हाऊ मच? मायनस V बाय U. राईट? युजिंग दॅट V फाइंड करायचं. मग कसं फाइंड करायचं बघा. HI किती आहे? 3H0 डिवाइड बाय H0 is equal to minus V by U. H0 गेट कॅन्सल. आपल्याला पाहिजे व्हॅल्यू ऑफ V. म्हणजे हे मायनस यू कडे घेतो. -3U गेट मल्टिप्लाय विथ 3. दिस इज व्हॅल्यू ऑफ V. आपल्याला U फाइंड करायचंय म्हणून व्हॅल्यू ऑफ V फाइंड केली. And then use formula of mirror formula 1 by V is equal to 1 by F minus 1 by U. Is it clear? आता ह्या केसमध्ये आपण रिअल इमेज फॉर्म की रिअल इमेज असं ऍझ्युम केलंय. मग हे दोन्ही मायनस 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 गेट कॅन्सल. त्यामुळं हे रिलेशन बरोबर आहे. ओके, हा. पुढे V किती आहे? -3U. As focal length, concave mirror focal length always -20. आणि this is a minus sign. U also negative. कॅल्क्युलेशन करावं आपण. ओके, दॅट्स वाय U निगेटिव्ह असतं. बरोबर? मग बघा, लक्ष द्या, कॅल्क्युलेशन वाईज मायनस मायनस प्लस झालं. इट इज 1 बाय -3U is equal to -1 by 20 is equal to +1 by U. आता हे U ह्या साईडला घेतो मी, राईट साईडला, आणि F ची व्हॅल्यू इकडं म्हणजे -1 by 20 ऑन लेफ्ट साईड प्लस झालं U -3U. मायनस मायनस प्लस. हे मायनस ऑन राईट साईड प्लस झालं.
आता मी यू कॉमन घेतलं बघा, 1/20. मी यू कॉमन घेतलं. सो 1 + 1/3 राहिलं. 3 + 1 क्रॉस मल्टिप्लाय 4/3 झालं. मी 1/20 इज 1/u. इट इज अ 4/3. सिंपल क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि त्यामुळे यू आलं. इट इज अ 4 × 20, 80/3 फॉर रियल इमेज. 80/3. ओके, 80/3 कॅल्क्युलेशन करा. 3 × 2 = 6. ओके, 80/3 कॅल्क्युलेशन काय येणार, करा पटकन. इट इज 80 / 3, 26.66 centimeter. We know that this image is real. You always negative. You always what? Negative. That's why इथं आपण घेतलं ऑलरेडी. आणि त्यामुळे माहिती आहे की ऑब्जेक्ट कुठं, लेफ्ट साईडला. सो इज इट क्लिअर? ओके. पण अजून एक पार्ट आहे यामध्ये. जर इमेज व्हर्च्युअल असेल तर सेकंड पॉसिबिलिटी, इफ इट इज व्हर्च्युअल, काय चेंज होणार? M is HI/H0 मायनस. आता व्हर्च्युअल साठी V पॉझिटिव्ह असतं आणि U निगेटिव्ह असतं. राईट? म्हणजे काय झालंय, V/U प्लस मायनस प्लस झालं. इज इट राईट? त्यामुळे HI किती आहे? HI इज 3H0. HI is 3H0. 3H0. Okay, divided by H0. साइन कन्व्हेन्शन मी यूज केलं मी V/U. आता V ची व्हॅल्यू फाइंड करायची. H0 गेट कॅन्सल. V किती आलं? V आलं 3U. नाउ मिरर फॉर्म्युला. हे मगाशी V आलं तर -3U. मिरर फॉर्म्युला काय? 1/V इज इक्वल टू 1/F मायनस 1/U. बरोबर? V किती आहे? 3U, बट पॉझिटिव्ह. दॅट्स वाय 1/-20 फोकल लेंथ निगेटिव्ह असते ऑलवेज फॉर विच लेन्स? कॉन्केव्ह लेन्स. -20 S -20 and minus 1/-U because we know that object always on left side. मग परत कॅल्क्युलेशन काय झालं? हे मायनस मायनस प्लस. ओके, सो इट इज 1 हे -1/20 काय आलं? प्लस 1/20 झालं. 3U मायनस 1/3U झालं आणि हे प्लस 1/U. राईट? 1/20 U कॉमन घ्या कॅल्क्युलेशनसाठी. 1/U मायनस 1/3 प्लस 1. So calculation 1/20 is 1/U minus 1 plus 3 divided by 3. 1/20 is equal to 1/U into minus 2/3. Minus 2/3. Is it right? And त्यामुळे U किती आलं? -2/3
इंटू 20 म्हणजेच -40/3. कॅल्क्युलेट करा. -40/3 किती येते बघा. -40/3 3 1. ओके 3 1 झाला परत 10 3 3. सो इट इज अ -40 डिवाइड बाय -3 झालं हे 13 परत 3 3 येणार 13.333 सेंटीमीटर. So this is the answer. Is it clear? Understood? Hope so you understood this numerical. इकडे मला वाटतं की आपण साइन कन्व्हेन्शन इथं घेतलं नाही. कशासाठी? व्ही साठी. इट इज अ रिअल इमेज. दॅट्स वाय इट इज अ -3u. बघा -3u. -3u ह्या साईडला काय आलं? जस्ट मिनिट. कुठला आहे? व्हर्च्युअल. हा रिअल साठी. रिअल साठी -3u हे डिस्टन्स आलं. बरोबर आहे. बट एज -3u व्ही किती आहे? -3 टाइम u घेतलेलं आहे आपण. बरोबर. ऍज पर साइन कन्व्हेन्शन इट इज टेकन -3u. निगेटिव्ह ऑफ u. ओके. जस्ट आय एम चेकिंग. रिअल इमेज साठी व्ही निगेटिव्ह असते. निगेटिव्ह असल्यामुळं हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे. 26.66. So is it clear all of you? Understood how this problem is solved? Thank you.